विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी जुलै 2022मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमधील संच ए म्हणजे पेपर क्रमांक 2 यामध्ये असणारा संच 2 यामध्ये तृतीय भाषेचे जे पहिले 25 प्रश्न आहेत त्यांची उत्तरे प्रश्न आणि उत्तरे आपण पाहूया. या ठिकाणी हा तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीचा हा जो दुसरा पेपर आहे यासाठी एकूण 75 प्रश्न आणि 150 गुण आहेत आणि यासाठी कालावधी हा 1.5 तासांचा असणार आहे. तर या ठिकाणी जे सुरुवातीचे 25 प्रश्न आहेत तृतीय भाषेचे ते आपण पाहूया की हा जो सेक्शन 1 आहे इंग्लिश. सुरुवातीला बघा हा मी जो क्वेश्चन पेपर घेतला ती सेट एची आहे. जे पहिलं इंस्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन 1 to 3 म्हणजे 1 ते 3 प्रश्नांसाठी हा क्वेश्चन आहेत. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पॅसेज आहे आणि त्यावर आधारित या 3 प्रश्नांची उत्तरं आपणाला द्यायची आहेत. हा पॅसेज सर्वप्रथम मी रीड करतो बघा. मनी इज माय फेवरेट कॅट. एव्हरी मॉर्निंग मदर गिव्ज हर सम मिल्क. समटाइम्स सी कॅचेस अ माऊस नियर द गार्बेज पीट. सी लाइक्स क्लाइंबिंग ट्रीज अँड वॉचिंग द बर्ड्स. असा हा छोटासा पॅसेज आहे. आता आपण या पॅसेजचे क्वेश्चन पाहू. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट डज मनी कॅच. पर्याय ऑप्शन पाहू. पहिला आहे ए पीट, दुसरा आहे अ माऊस, तिसरा आहे मिल्क आणि चौथा आहे बर्ड. या ठिकाणी तुम्ही जर पाहिला व्हॉट डज मनी कॅच. समटाइम्स सी कॅचेस माऊस नियर द गार्बेज पीट. मग या ठिकाणी त्याचं उत्तर आहे अ माऊस पर्याय दुसरा. आपण पुढचा प्रश्न पाहूया. ऑर द ऑड टर्म ओळखायचे आहे. ए मॉर्निंग, बी क्लाइंबिंग आणि सी वॉचिंग. या ठिकाणी 4 पर्याय देण्यात आलेले आहे. बी आहे बी करेक्ट, दुसरा आहे सी करेक्ट, तिसरा आहे ए करेक्ट आणि चौथा आहे ए बी सी करेक्ट. आता जर तुम्ही पाहिला मॉर्निंग, क्लाइंबिंग आणि वॉचिंग या ठिकाणी पॅसेजमध्ये देण्यात आलं तर तुम्ही पाहिलं की या ठिकाणी जे क्लाइंबिंग आहे, वॉचिंग आहे, पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पर्याय हा जो तिसरा आहे ए करेक्ट. कारण का क्लाइंबिंग, वॉचिंग हे या पॅसेजमध्ये आलेले आहेत पण हा जो मॉर्निंग आहे शब्द हा आलेला नाही. त्यामुळं ऑड टर्म या ठिकाणी मॉर्निंग हा असणार आहे. यासाठी उत्तर पर्यायातील तिसरा पर्याय हा बरोबर असणार आहे. या ठिकाणी आपण तिसरा प्रश्न पाहू. फाइंड द रायमिंग वर्ड फॉर फ्री. या ठिकाणी पहिला पर्याय सी, गिव, लाईक आणि ट्री असे 4 पर्याय आहेत. तर या ठिकाणी फ्रीला जो या शब्दाला फ्री या शब्दाला रायमिंग पेअर आहे तो ट्री आहे. सोपा आहे. यमक जुळणारे शब्द आपण ओळखू शकतो. हे उतारावरचे प्रश्न झाल्यानंतर चौथा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ज. अल्टरनेटिव्ह करेक्ट आपल्याला ओळखायचं आहे. मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश हिज नेट. या ठिकाणी मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश इन हिज नेट. मग त्यामुळं इन हा पर्याय इथं करेक्ट अल्टरनेटिव्ह असणार आहे. या ठिकाणी आपण 5वा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट कंपॅरिझन फॉर ॲज टिमिड ॲज. मग या ठिकाणी पर्याय आहेत रॅबिट, एलिफंट, डिअर आणि वल्चर. मग ॲज टिमिड ॲज काय असणार आहे. ॲज टिमिड ॲज ससा, रॅबिट. 6वा प्रश्न पाहूया. लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट कॉन्व्हर्सेशन फ्रॉम द गिवन ऑप्शन. योग्य संभाषण तुम्ही
ओळखायचं आहे काय असेल. चित्र जर पाहिला की आपल्या लक्षात येईल की हा जो व्यक्ती आहे आणि ती मुलगी आहे, काय ते ती मुलगी त्या व्यक्तीला देत आहे. आपण संभाषण पाहू. पहिलं या ठिकाणी पहिलं संभाषण आहे. ए व्यक्तीमध्ये एक्सक्यूज मी अंकल, इज धिस युअर्स, इज धिस युअर्स. बी म्हणते ओ येस, हा पहिला पर्याय आहे. दुसरा जर पर्याय पाहिला, ए म्हणते थँक्यू सो मच फॉर धिस गिफ्ट, बी व्यक्ती म्हणते यू आर वेलकम. तिसरा व्हॉट्स द टाईम, इट्स 2 o'clock. आणि चौथा पर्याय कॅन यू प्लीज हेल्प मी, शुअर. या ठिकाणी हे चित्र पाहिलं तर ती जो पहिला पर्याय आहे एक्सक्यूज मी अंकल, इज धिस युअर्स, म्हणजे त्या मुलीला सापडलं आहे आणि ते अंकल ओ येस म्हणतात. त्यामुळे हा जो पर्याय पहिला आहे तो बरोबर आहे. सातवा पर्याय आपणाला करेक्ट जे आकृती ओळखायची आहे, लॅडर. त्यांनी एक पर्याय दिलं आहे लॅडर असं, आणि त्याचं आपण असं म्हणजे कॅपिटल स्मॉल आपण हे ओळखू शकतो. खूप सोपं आहे लॅडर. तसं इंग्लिश या शब्दाला कोणता पर्याय बरोबर आहे. इंग्लिश या शब्दाला तुम्ही पाहिलं हे की ई कॅपिटल आहे, एन जी स्मॉल आहे, एलचं वर जाईल, आ यश आणि यच. या ठिकाणी या सातव्या पर्यायाचा जो तिसरा पर्याय देण्यात आलेला आहे तो बरोबर आहे. कारण का ई हे आपण असं पाहू शकतो, हे यामध्ये ई बसू शकतं आहे. हे एन, त्यानंतर एन जी खाली येईल, एल आय एस एच, अशा रीतीनं सोपं आहे. कॅपिटल स्मॉल आपल्याला जर माहीत असेल तर सहजरित्या आपण हे ओळखू शकतो. या ठिकाणी आठवा प्रश्न, फाइंड द स्मॉलर हिडन वर्ड विच इंडिकेट्स हेड ऑफ द युनिट फ्रॉम द वर्ड हँकरचिप. हेड ऑफ द युनिट. या ठिकाणी आपण पर्याय पहा. चिक पहिला आहे, दुसरा चिप आहे, चौथा हँड आहे आणि चौथा अँड आहे. तर या ठिकाणी जो चिप, हेड ऑफ द युनिट, या ठिकाणी बघा हेड ऑफ द युनिटला चिप किंवा मुख्य म्हणतात, मुख्य असतो चिप. आता हँकर चिपमध्ये हा चिप आहे, म्हणजे याचं योग्य आन्सर हा पर्याय दुसरा आहे. हेड ऑफ द युनिट त्याला चिप म्हणतात आणि हँकर चिपमध्ये हा चिप शब्द आहे. कंप्लीट द वर्ड रजिस्टर, वायोलिन, तबला. मग पहिला पर्याय आहे इरेज, स्पंज, दुसरा आहे सीन, म्युझियम, तिसरा आहे टॅम्ब्रेन, सिम्बल्स आणि चौथा आहे मिक्सर आणि सीव. तर याचं खूप सोपं आहे, कारण का हे जे वाद्य आहेत त्या वाद्यांची नावं आहेत. मग वायोलिन, तबला, यामध्ये टॅम्ब्रेन आणि सिम्बल्स ही वाद्य आहेत, त्यामुळं पर्याय तिसरा बरोबर आहे. या ठिकाणी 10वा प्रश्न आहे बघा, आयडेंटिफाय द गेम अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. हा गेम ओळखायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहे. पहिला पर्याय हॉपस्कॉच, दुसरा आहे हाईड अँड सीक, तिसरा मार्बल्स आणि चौथा आहे स्किपिंग रोप. तर याती ही जी रोप आहे स्किपिंग रोप म्हणजे दोर उडीचा हा खेळ आहे. त्यामुळे जो योग्य पर्याय आहे तो चौथा बरोबर आहे. 11वा प्रश्न, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. योग्य शब्द स्पेलिंग असणारा आपणाला या ठिकाणी ओळखायचा आहे. कॉम्पिटिशन हा शब्द आहे. तर जर तुम्ही पाहिलं हा कॉम्पिटिशन, हा 1 2 3 4 त्यातलं स्पेलिंग पाहिलं तर आपण COMPETITION म्हणजे कॉम्पिटिशन. हा जो दुसरा आहे कॉम्पिटिशन, तो शब्द बरोबर आहे. कॉम्पिटिशन स्पेलिंग. या ठिकाणी आपण आता 12वा पाहूया. आयडेंटिफाय द अंडरलाईन पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. ए, ॲट लास्ट आय विल हॅव सम राईस. या ठिकाणी
हे जे पंक्च्युएशन मार्क आहे या ठिकाणी दिलं ए नंतर, मग हे पंक्च्युएशन मार्क एक्सक्लेमेशन मार्क आहे. ए उद्गारवाचक चिन्ह असं दिलेलं आहे. त्यामुळे याचा योग्य पर्याय हा चौथा असणार आहे. 13वा प्रश्न. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कंप्लीट द मोटो. डॉट डॉट इज वेल्थ. डॉट डॉट इज वेल्थ. तर आरोग्य हीच खरी संपत्ती. आपण वेल्थ म्हणजे आरोग्य आहे, मग हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. हेल्थ. मनी इज वेल्थ, करन्सी इज वेल्थ, ग्रोथ इज वेल्थ चुकीचं असून तर या ठिकाणी येणार आहे हेल्थ इज वेल्थ. पर्याय दुसरा बरोबर आहे. 14वा प्रश्न. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. काय प्रश्न बघा. धिस ॲडव्हर्टाइजमेंट गिव्ज ऑफर फॉर डॉट डॉट फेस्टिवल. धिस ॲडव्हर्टाइजमेंट गिव्ज ऑफर फॉर डॉट डॉट फेस्टिवल. मग आता तुम्ही जर पाहिलं ही जी बाय थ्री शर्ट्स ₹199 ऑफर. मग तुम्ही जर पाहिलं तर खूप सोपं आहे याचं. हा या ठिकाणी ही जी ऑफर आहे या ठिकाणी बघा इथं दिवाळी म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे ही ऑफर ही ॲडव्हर्टाईज आहे ती दिवाळीसाठी खास ऑफर आहे. म्हणजे हा जो तिसरा पर्याय आहे दिवाळी तो बरोबर आहे. 15वा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ज. योग्य पर्याय निवडायचा आपणाला. डॉट डॉट वर्क क्विकली. लेट्स या ठिकाणी जो ॲपोस्ट्रॉफी आहे लेट्स वर्क क्विकली, पण LET नंतर असं अपोस्ट्रॉफी असते आणि येस, आणि हे एल हे कॅपिटल असते. त्यामुळं हा जो पर्याय तिसरा आहे लेट्स वर्क क्विकली हा 15 प्रश्नाचा हा जो तिसरा पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे. 16वा प्रश्न. फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. शायनी स्टार, टॉल ट्री, क्लेवर हाऊस, ओल्ड मॅन. या ठिकाणी सर्व रिलेटेड आहेत. शायनी स्टार, चकाकणारे स्टार, टॉल ट्री असू शकते, ओल्ड मॅन असू शकते, पण क्लेवर हाऊस हा चुकीचा पर्याय आहे. त्यामुळे क्लेवर हाऊस हा पर्याय ऑड मॅन आउट असणार आहे, वेगळा शब्द असणार आहे. 17वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. चूज द करेक्ट ऑप्शन. एक रिक्वेस्ट कोणती आहे यातली योग्य. मे आय कम इन पहिली आहे मे आय कम इन. दुसरं आय डोंट नो. तिसरं आहे व्हॉट आर यू डुईंग. आणि प्लीज वेट फॉर मी. रिक्वेस्ट या ठिकाणी तुम्ही चौथा पर्याय प्लीज वेट फॉर मी म्हणजे ही रिक्वेस्ट केलेली आहे. प्लीज वेट फॉर मी म्हणजे हे या ठिकाणी प्लीज वेट फॉर मी ही रिक्वेस्ट आहे योग्य. आपण आता 18वा प्रश्न पाहूया. लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. हा आपण चार्ट पाहायचा आणि करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. या ठिकाणी बघा हे जो शब्द देण्यात आलेला आहे तुम्हाला हँडशी संबंधित बघा पाम आहे, एल्बो आहे, फिंगर्स आहे. हँडशी संबंधित पाम, एल्बो, फिंगर्स. हा चौथा या ठिकाणी कोणता शब्द येईल, कोणता वर्ड येईल. बिग नाही, टस्क नाही, स्टमक नाही, रिस्ट. म्हणजे हँडशी संबंधित हा रिस्ट शब्द असणार आहे. त्यामुळे हा चौथा पर्याय बरोबर आहे. तर हँडशी संबंधित या ठिकाणी रिस्ट हा शब्द RWRIST येणार आहे. 19वा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. फेब्रुवारी इज द मंथ ऑफ द इयर. आता फेब्रुवारी हा
वर्षातील कितवा महिना आहे, मंथ ऑफ द इयर. फेब्रुवारी इज द, या ठिकाणी क्रमवाचक शब्द आहे ऑर्डिनल. आपण पाहिलं तर फेब्रुवारी इज द सेकंड मंथ ऑफ द इयर, म्हणजे दुसरा सेकंड मंथ ऑफ द इयर. इथं टू येणार नाही, तर हे पण टू येणार नाही आणि हे पण टू येणार नाही, कारण का सेकंड क्रमवाचक आहे, दुसरा आहे तो. फेब्रुवारी इज द सेकंड मंथ ऑफ द इयर. 20वा प्रश्न, धिस क्लॉक शोज द टाईम. आता ह्या घड्याळातील टाईम ओळखायचा आहे. 3:45, 3:45 वाजलेले आहेत. हा तास काटा हा 4 वर आहे आणि मिनिट काटा 9 वर आहे, म्हणजे 3:45 म्हणजे पावणे, या ठिकाणी 3:45 म्हणजे 3:45 हा पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय तुम्ही जर पाहिला 4:15 म्हणजे 4:15 चुकीचा आहे. 2:45 म्हणजे 2:45 हा पण चुकीचा आहे. आणि चौथा पर्याय 3:15 म्हणजे 3:15 हे पण चुकीचा. म्हणजे या ठिकाणी जो पहिला पर्याय देण्यात आलेला आहे 4:45 4:15 हा पहिला योग्य पर्याय आहे. 21वा प्रश्न, व्हॉट विल यू राईट इन द फॉलोइंग टाईमलाईन. या ठिकाणी प्रेझेंट फाइंड आहे, प्रेझेंट फाइंड आणि फ्युचरला विल फाइंड. मग पास्ट, फाइंडचं पास्ट काय असेल, सोपं आहे. तुम्ही या ठिकाणी पास्टचं जे फाइंडचं जर पास्ट तुम्ही पाहिलं तर फाउंड येईल. फाइंड FOUND फाउंड आणि फ्युचर हे विल फाइंड असं असणार आहे. बावीसावा प्रश्न, ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन, ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन व्हॉट विल यू से टू युअर फ्रेंड. चूज द प्रॉपर ग्रीटिंग. एक्झामच्या वेळेला तुमच्या फ्रेंडला शुभेच्छा देताना तुम्ही कोणतं ग्रीटिंग वापराल. पहिला आहे ऑल द बेस्ट, दुसरा आहे ऑल इन वन, तिसरं ऑल इज सेट, ऑल सिट डाऊन. तर ऑल द बेस्ट, एक्झामच्या वेळेला आपण त्याला ऑल द बेस्ट म्हणतो, शुभेच्छा देतो. या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे. 23वा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडायचा आहे. संडे कम्स आफ्टर, संडे कम्स आफ्टर. मग संडे कशानंतर येतो आहे, तर संडे कम्स आफ्टर सॅटरडे. सॅटरडे नंतर हा संडे येतो आहे. संडे कम्स आफ्टर सॅटरडे म्हणजे शनिवार नंतरच संडे येतो आहे, म्हणजे पर्याय तिसरा बरोबर आहे. 24वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स. या ठिकाणी सेंटेन्स देण्यात आला आहे. गौरव वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन्स टीम. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स. योग्य अल्टरनेटिव्ह पर्याय आपल्याला निवडायला आहे. गौरव वॉज द कॅप्टन ऑफ अ डिव्हिजन्स टीम. या ठिकाणी जे गौरव आहे हे नाव, मग नावाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं, म्हणजे गौरवचं जी कॅपिटल पाहिजे होतं. गौरव वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन. ए हे तुकडे आहे, म्हणजे ए या ठिकाणी कॅपिटल पाहिजे होतं. मग या ठिकाणी जो चौथा पर्याय आहे कॅपिटल G फॉर गौरव अँड कॅपिटल A फॉर अ डिव्हिजन, म्हणजे या ठिकाणी चौथा पर्याय योग्य आहे, करेक्ट आहे. आपण आता 25वा प्रश्न पाहू. या तृतीय भाषेचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे. काउंट द नंबर ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन. काउंट करायचे क्वेश्चन मार्क किती आहेत. संभाषण दिलेलं एमध्ये बघा काय म्हणतंय. हॅलो इरा स्पीकिंग, हॅलो इरा स्पीकिंग, विल यू कम टू प्ले विथ मी. बी म्हणते विच गेम. ए म्हणते ऑफकोर्स बास्केटबॉल. बी म्हणते व्हेन. ॲट 5 PM. तर या ठिकाणी क्वेश्चन मार्क किती आहेत. आपण जर या ठिकाणी काउंट केले तर काउंट द नंबर ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन. या ठिकाणी इथे एक आहे विल यू कम टू प्ले विथ मी, या ठिकाणी एक आहे. विच गेम या ठिकाणी एक आहे. आणि व्हेन या ठिकाणी बी व्हेन या ठिकाणी एक क्वेश्चन मार्क आहे. एकूण 3 क्वेश्चन मार्क आहेत.
म्हणजे पर्याय चौथा या ठिकाणी बरोबर येईल. काउंट करायचे आपल्याला क्वेश्चन मार्क, म्हणजे या ठिकाणी मी या ठिकाणी आहे, गेम या ठिकाणी आणि व्हेन, अशा रीतीने एकूण 3 या ठिकाणी क्वेश्चन मार्क आलेले आहेत. अशा रीतीनं निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.